नमस्कार, स्वागत आहे तुमचं नाशिककर कोमल या मराठमोळ्या यूट्यूब चॅनलवर. वैशाख महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या तृतीयेला साजरा केला जाणारा सण म्हणजे अक्षय तृतीया. अक्षय तृतीयेचा सण आपल्या हिंदू धर्मीयांसाठी एक अतिशय शुभ आणि पवित्र काळ मानला जातो. याच दिवशी भगवान विष्णूंचा अवतार म्हणजे परशुराम यांचा जन्म झाला होता, म्हणून या दिवशी परशुराम जयंती देखील साजरी केली जाते. अक्षय तृतीया म्हणजे 3.5 मुहूर्तांपैकी एक मुहूर्त. यंदाची अक्षय तृतीया 19 एप्रिल 2026 रोजी आलेली आहे. अक्षय म्हणजे ज्याचा कधीही क्षय होत नाही. अक्षय तृतीयेच्या दिवशी काही वस्तूंची खरेदी करणं अत्यंत शुभ मानली जाते. या दिवशी शुभ सोन्याची खरेदी केली जाते, जमिनींची खरेदी केली जाते. पण अक्षय तृतीयेच्या दिवशी मिठाची खरेदी करावी की नाही, मिठाची खरेदी करणं शुभ आहे की अशुभ, मिठाची खरेदी केल्यानं नक्की काय घडतं, याबद्दलची सविस्तर माहिती मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. त्यासाठी तुम्ही व्हिडिओ पहिल्यापासून शेवटपर्यंत बघा. व्हिडिओ बघत असताना कमेंटमध्ये जय माता लक्ष्मी असं नक्की लिहा. चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. अक्षय तृतीयेच्या दिवशी सोन्यासारख्या मौल्यवान गोष्टींची खरेदी करणं अत्यंत शुभ मानलं जातं. बरेच लोक या दिवशी जमिनी खरेदी करतात, नवीन घरं खरेदी करतात. पण प्रत्येकाचं सोनं, नवीन घर, जमीन खरेदीइतकं ऐपत नसते, परिस्थिती नसते. अक्षय तृतीयेच्या दिवशी अशी एक वस्तू आपल्याला खरेदी करायची आहे की जिचं महत्त्व सोनं खरेदी करणं इतकेच आहे. ती वस्तू खरेदी केल्यानं आपल्याला सोनं खरेदी करण्या इतकेच फायदे मिळणार आहे. अक्षय तृतीयेच्या दिवशी सोनं खरेदी करण्याची प्राचीन परंपरा आहे. ही खूप प्रसिद्ध परंपरा आहे. पण खूप कमी लोकांना माहिती आहे की या दिवशी मीठ खरेदी करणं देखील खूप शुभ आहे. आपल्यापैकी बऱ्याच जणांना एवढंच माहिती असेल की मीठ फक्त अन्नाची चव वाढवतो किंवा मिठाचा वापर फक्त स्वयंपाकातच केला जातो. अन्नाची चव वाढवणारा हा एक घटक आहे. पण मीठ हे खूप महत्त्वाची वस्तू आहे. कोणत्याही प्रकारची नकारात्मक ऊर्जा काढून टाकायची असेल तर मीठ खूप चांगलं काम करतं. जर अक्षय तृतीयेच्या दिवशी आपण मिठाची खरेदी केली तर आपल्या घराची आर्थिक स्थिती देखील चांगली राहते आणि आपला पैसा देखील वाढतो, कारण मिठाला लक्ष्मीकारक आपण मानतो. आपण थोडं जर ज्योतिषशास्त्रामध्ये डोकून बघितलं तर मिठाचा ग्रहांशी विशेष संबंध मानला जातो. आता मिठाचे खूप प्रकार आहेत. जाडं मीठ असतं, काळं मीठ असतं, सैंधव मीठ असतं. मग अक्षय तृतीयेच्या दिवशी नक्की कोणतं मीठ खरेदी करायचं, तर सैंधव जे मीठ आहे हे शुक्र ग्रह आणि चंद्र देवतेशी संबंधित आहे. शुक्र ग्रह हा भौतिक सुखसोयी, संपत्ती आणि वैभवाचा कारक आहे. तसेच चंद्रदेव म्हणजे मन, भावना आणि मानसिक शांतीचा स्वामी आपण मानतो. अशा परिस्थितीमध्ये अक्षय तृतीयेच्या दिवशी सैंधव मिठाची जर आपण खरेदी केली तर त्या व्यक्तीला संपत्तीसह मानसिक शांती देखील मिळते. नुसतं संपत्ती असण्यालाच महत्त्व नाही, तर मानसिक शांतीला देखील खूप महत्त्व आहे. त्यामुळे आपण अक्षय तृतीयेच्या दिवशी सैंधव मिठाची खरेदी करायची आहे. मीठ नकारात्मक ऊर्जा काढून टाकते. वास्तू आणि ज्योतिषशास्त्रात मीठ हा नकारात्मकता दूर करणारा घटक मानला गेला आहे असं मानलं जातं. अक्षय तृतीयेला जर आपण मीठ खरेदी केलं किंवा मिठाचं जर दान केलं तर त्यामुळे आपल्या घरातील नकारात्मकता दूर होते आणि जीवनात सर्व त्रास आणि आपल्या कामामध्ये काही अडथळे येत असतील तर ते देखील दूर होतात. एवढंच नाही तर मिठाचं दान केल्यामुळे किंवा अक्षय तृतीयेला मीठ खरेदी केल्यामुळे पूर्वजांचा आशीर्वाद देखील आपल्याला मिळतो. याच कारणामुळे देखील लोक अक्षय तृतीयेच्या दिवशी मिठाचं दान करतात. ते यासाठी की जेणेकरून त्यांच्या जीवनात सुखशांती राहो आणि कोणत्याही प्रकारचा पितृदोष राहणार नाही, म्हणून लोक अक्षय तृतीयेच्या दिवशी मिठाचं दान करत असतात. मग अक्षय तृतीयेला सैंधव मिठाचीच खरेदी का करायची, सामान्य मीठ आपण का खरेदी करायचं नाही? कारण ज्योतिषशास्त्रानुसार अक्षय तृतीयेच्या दिवशी सामान्य मिठाऐवजी सैंधव मीठ खरेदी करणं योग्य आहे. कारण सैंधव मीठ शुद्ध आणि सात्विक आपण मानतो. आध्यात्मिक दृष्टिकोनातून विचार केला तर सैंधव मीठ अधिक प्रभावी मानलं जातं आणि म्हणूनच सैंधव मीठ आपण उपवासात देखील वापरतो. या दिवशी सैंधव मीठ खरेदी केल्यानं देवी लक्ष्मीचा आशीर्वाद प्राप्त होतो. देवी लक्ष्मी प्रसन्न होते आणि आपल्या घरामध्ये सुखसंपत्ती आणि समृद्धीचं आगमन होतं. फक्त एवढंच नाही तर आपल्या घरातील सर्व दोष जे असतात ते देखील सैंधव मिठाच्या खरेदीने दूर होतात. म्हणून अक्षय तृतीयेला
सैंधव मीठ खरेदी करणंच खूप शुभ मानलं जातं. जर तुम्ही अक्षय तृतीयेच्या दिवशी दुसरं मीठ खरेदी करणार असाल तर त्या मिठासोबत किंवा त्या मिठाऐवजी सैंधव मिठाची खरेदी करा. सैंधव मिठालाच बऱ्याच ठिकाणी सेंधा मीठ असं देखील म्हटलं जातं. तर सैंधव मीठ किंवा सेंधा मीठ हे एकच आहे, ते तुम्हाला जवळपासच्या किराणा दुकानात सहजरित्या उपलब्ध होऊन जाईल. म्हणून अक्षय तृतीयेला थोडंसं का होईना सैंधव मिठाची खरेदी नक्की करा. नक्कीच देवी लक्ष्मी प्रसन्न होईल आणि तुम्हाला आशीर्वाद देईल. तर मंडळी, असा होता आजचा व्हिडिओ. आजच्या व्हिडिओमध्ये आपण अक्षय तृतीयेच्या दिवशी मिठाची खरेदी करायची की नाही किंवा मिठाची खरेदी केल्यानं नक्की काय घडतं याबद्दलची माहिती जाणून घेतलेली आहे. तर तुम्हीही अक्षय तृतीयेला मिठाची खरेदी करता की नाही मला कमेंटद्वारे नक्की कळवा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा, म्हणजे सर्वांना कळेल की अक्षय तृतीयेच्या दिवशी मिठाची खरेदी केल्यानं नक्की काय घडतं. अजून आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर धार्मिक, आध्यात्मिक तसेच सणावारांचे व्हिडिओ बघण्यासाठी आजच आपल्या नाशिककर कोमल या मराठमोळ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत. धन्यवाद.